सरळ नका लावू तिला. आईच म्हणायला लावा त्याला, बापच म्हणायला लावा, बाबाच म्हणायला लावा. आपली संस्कृती आहे ती का ना करताय? कपाळाचा गंध स्वाभिमानाने मिरवा, साडी स्वाभिमानाने मिरवा. कपड्यांचा आकार छोटा केला, इट इज वेल एज्युकेटेड. काय थिंकिंग लेवल आहे तुमची? भारतातली पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, लेडीजच ना. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई शिक्षण घे. पोटचं पोरगं मेलं तेव्हा कळलं शिक्षण किती गरजेचं असतं. डॉक्टर व्हायचा हट्ट केला नवऱ्याकडे, नवऱ्याने साथ दिली पुरेपूर. भारतामध्ये तेवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं. ग्रॅज्युएशन केलं भारतामध्ये, पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंड युनिव्हर्सिटीला पाठवलंय. युनिव्हर्सिटीने सांगितलं MBBS ची डिग्री पाहिजे ना आमच्या युनिव्हर्सिटीला, कॉन्व्हेंट स्कूल आहे हे, आमची संस्कृती स्वीकारा, ख्रिश्चन संस्कृती. काढा ती नऊवारी, काढा ते डोरलं, पुसा कपाळाचं कुंकू, घाला शॉर्ट स्कर्ट, टी शर्ट, टाय, सूट घालून या कॉलेजला. आनंदीबाई म्हटल्या जर नऊवारी नसेल तर डॉक्टर की तरी काय कामाची. जर कपाळाचं कुंकू आणि गळ्यातलं डोरलं शिक्षण काढायला लावत असेल तर माझ्यासाठी ते शिक्षण शून्य आहे, ज्यामध्ये संस्कृतीचा तीळ मात्र सुद्धा आनंद नाही किंवा सहवास नाही. ते शिक्षण माझ्यासाठी शून्य, जिथे संस्कृती टिकवली जात नाही. डॉक्टर होईल तर नऊवारीवरच, नाही तर नाही होत. नाही बसवायचं बेंचवर, नका बसू, खाली बसवा. काही फरक पडत नाही मला खाली बसायला. अंगावर नऊवारी, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या, पायात जोडवी घालून आनंदीबाई कॉलेजला आल्या. अख्खं कॉलेज बघायचं, पण त्यांनी कधी ऑकवर्ड फील केलं नाही. त्यांना कधी कॉम्प्लेक्स नाही वाटला कुठल्या गोष्टीचा, जेलसी नाही वाटली त्यांना. ऑकवर्ड हा फार सुंदर शब्द आहे आजकाल. ऑकवर्ड वाटतं मला, अनकम्फर्टेबल नाही वाटलं, नाही वाटलं अनकम्फर्टेबल, नाही वाटलं ऑकवर्ड. नाही, त्यांना इंडिपेंडेंट व्हायचंच नव्हतं. त्यांना त्या विचारांनी इंडिपेंडेंट झाल्या, शरीराने नाही. असा खांद्यावर पदर घेतला आणि नाक तोंड वर करून नजर समोर स्वाभिमानाची ठेवत खाली बसल्या. शिक्षण पूर्ण केलं आणि या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या, त्याही नऊवारीवर. इट इज वेल एज्युकेटेड. आम्ही यांना सुसंस्कृत आणि सुशिक्षित समजतो. स्पिरिच्युअलिटी सोडून कुठे तुम्ही मोठे होणार आहात? अध्यात्म सांभाळा की, संस्कृती सांभाळून काय करायचं ते करा. हे असं टिकवलंत ना, नाही वासना होणार तुम्हाला कशाची. तुमची नजर चुकीची आहे हो. तुम्हाला आई बहिणीची कदर नाही करता आली, तुम्ही काय परमार्थ करणार आहेत दादा? अहो कोण आहे आपण? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शाहबना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली क्या, मी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु आहे पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. रावणा शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं? आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर वैष्णव आहेत आपण. नको देवा ही सासू मला, ही वासना नावाची सासू बाईचा कदर करू देत नाही. ही आपल्या पलीकडे सगळं मागते, लईच लाचर आहे ही सासू. किती द्या हिला कमीच पडतो. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, बघा त्या रावणा कैसे झाले. विचार करा, 22.5 क्विंटलची एक चौकट होती रावणाची. किती? 22.5 क्विंटल. 7 कोटी घरं सोन्याची होती, त्यातली फक्त एक चौकट 2250 किलोची होती. बरं का चिखलीकर, सोपं सांगू का? रावणाची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होते बिनबोभाट. एवढं जागीरदार होतं ते. घराला एकच चौकट नसती, मी फक्त एक चौकट सांगितली. भिंती, दरवाजे, सलाप, मरचाल तुम्ही सगळं ऐकलं.
लय जागीरदार होता तो. जळलं ना, वासना, काहीच गरज नव्हती, आपलंही काहीच राहणार नाही. मग काय, नारद म्हणले देवाला, देवा बायको पाहिजे. लक्षात आहे ना, लक्षात आहे का? नारद सांगत होतो हे लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असती, गाव युस तर सोडायची नसती. नारद म्हणले देवाला, देवा बायको. देव नाही नाही म्हणले. देव नाही म्हणत नाही बरं कोणाला, देव न मागता देतो. देव म्हणले काय, ठीक आहे, हरकत नाही. जिथे मी नसेल ती पत्नी तुमची. 16,106 घरे फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण माय बापा हो, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. हे समस्त ही वासुदेव, आईचा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. सगळीकडे परमात्मा आहे, सर्वागटी राव. देहादेही एक सूर्यप्रकाश भरला घनदाट, हरी दिसे विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे देव आहे. 16,107 घर जामवंतीचं सगळ्यात देखणी बरं का, योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या. त्या अस्वलांच्या कन्या पण सगळ्यात देखण्या होत्या. देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं देव दिसतायत का, कुठंच दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले पट्टराणी आपले, लांबनच हाक मारले, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या दिसतायत तर नारद, पण नारद मला आईसाहेब म्हणतात. रुक्मिणी म्हणालीत पिसाळली का काय? नारदा, नारदाणी तुमच्या नवऱ्याने सांगितलं जिथं मी नाही तिचा पती तू, अशा हिशोबानं मी तुमचा पती. आणि हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं पाप असतं बरं का. राग येऊ नाही तर नाही येऊ, नवऱ्याला एकेरी नाही बोलायचं. आजकाल ट्रेंड आहे. कुठे आहेस रे, कधी येणार आहेस, जेवायला येतस का, ये बाबा ये, धडकू नको, फक्त नीट ये. आता मी तुला तुला बोलते, तू घरी नीट येशील याची मलाही गॅरंटी नाही. विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मीला पाहिलंय तुम्ही? पाहिलं ना? लक्ष्मीचे पाय दाबताना कधी विष्णूला पाहिलं तुम्ही? पाहिलं? रीलवर पाहता ना. काही गोष्टींना शास्त्र असतं, उगाच बनवलेल्या नसतात. अर्थात गोष्टीनुसार मोठ्या व्हा, बदल करा. चुलीवरच्या गॅसवर आलात, ओके. धुरावरनं सिलेंडरवर आलं, ओके. पाटावर अट्ट्यावरनं मिक्सरवर आलं, ओके. साडीवरनं पंजाबीवर आलं, ओके. काही हरकत. कुंकावरनं टिकलीवर आलंय, पण अहोवरनं आरेवर कशाला? अहो अहोच असू द्या. अरे पोराला अरे तुरे पोरग येत. काही गोष्टी सांभाळायच्या. नवऱ्याने माझी कदर करावी, अगदी ओके, करावीच. पण त्याने मला त्याच्यापेक्षा मोठं समजावं नाही. बाईचे 2 रूप असावी. बाईनं समाजात चंडिका असावं आणि बाईनं घरात गौरी लक्ष्मी असावं. ही 2 रूप बाईला सांभाळता आली, बाईला काहीच कमी नव्हतं. दुसऱ्यासाठी ती चंडिकाच पाहिजे, तिनं आरेला कार्यच केलं पाहिजे माणसं. पण तिनं घरी नाही आरेला कार्य केलं पाहिजे. तिनं घरी नम्रतेनंच राहिलं पाहिजे. आणि हे मला माझ्या आईनं शिकवलं. माझी आई अजूनही आमच्याकडनं काम करून घेते. माझी आई म्हणते, बाई कीर्तनकार जगात, घरात पोरगी आहेस ना, पोरीसारखंच राहायचं. मी कीर्तनकार आहे हा भाव घरी नाही ठेवायचा. घरी सगळं करायचं आणि मी करते, काय करू नये. त्या गोष्टीतही आनंद आहे. अगं आपल्या हातानं स्वयंपाक केल्यानंतर 4 माणसांचा जीव भागतो, याच्या इतकं मोठा आनंद तरी काय की आपल्या स्वयंपाकामुळे लोकांची भूक भागली जाते. किती देवानं दिलं आपल्याला मोठं. गर्भ आपल्याला दिला, आई व्हायचा अधिकार आपल्याला दिला. ही यातना नाहीये, हे सुख आहे. आपल्याला अधिकार दिला ना देवानं. अहो संतांची गणना आईशी केली जाते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे तुकोबराय म्हणतात, मला संत आईसारखे वाटतात. किती मोठं भाग्य बघा ना आपलं. संतांच्या पात्रतेत नेऊन बसवतात आपल्याला. काय हरकत आहे मग थोडासा त्रास सहन करायला, चालतंय की. थोडंसं आयुष्य जगून घ्या ग माय. इथं आनंदानं सांगते, इथं हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, इथं सगळं करा. हे माहेर आहे तुमचं. आईच्या दारात बसलं म्हणजे माहेरात आहे. हसू वाटलं मोठ्यानं हसा. तुम्हाला आवर्जून काय म्हणलं, ह्यांचं काय, हे कुठे बी हसतं, बसलं टेपरीवर ख्या ख्या घ्या, ह्याचं आपला अवघड आहे माय. आपण मोठ्यानं हसलो तरी प्रॉब्लेम आहे. लोक म्हणतात बाईच्या तिने एवढ्या मोठ्यानं हसावं का. लोकांचा आपल्यावर लय डोळा. इथं हसून घ्या, कोण हसलंय कळत नाही, चान्स मारून घ्या.
बाहेर ठिकाणी आपलं जरा अवघड आहे नाही का. असं द्या मरू द्या या विषयाकडे. मग रखमाई मातेला हाक मारली. रुक्मिणीला वाटेल कसं काय देवा, अहो नारदांनी मला आईसाहेब म्हणणार आहे. रुक्मिणी म्हणायला लागले, बोलल्यावर कळलं यांच्याकडे वासना लागली, वासना काढावी लागणार आणि यदा कदाचित देवानं म्हणला यांना सुधरवायलाच माझ्याकडे पाठवले. रुक्मिणी मातेला कळलं सगळेच काम मुख्यमंत्री थोडीच करतात, मग बाकीचे दोन काय करायचे आपलं, सॉरी उपमुख्यमंत्री नको का महाराज, मग त्यांना काहीतरी काम नको का, मग त्यांच्याकडे दिलं. ह्यामुळे मग रुक्मिणी माता म्हटल्या खरंय नारदराव, तुमचं इज्जतीत नाव घेतलं ना, नारदराव, नारदराव खरं आहे तुमचं. असं मी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमी येतंय. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला भारी. पण एक काम करा, असं विधिवत लग्न केलं तर योग्य आहे, असं लग्न न करता फिरणं योग्य. हा, लोकांची बायको घेऊन फिरल्यावर चिकली चांगलं म्हणून का, आपली घेऊन फिराय कोणाच्या बापाची भीती आहे का. मग आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी पाणीग्रहणाची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात स्नान करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. फार गोड शब्द आहे मराठी, लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच नाही. चिखलीकर वर आले नाही, वर आली उगच्या उगत धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करीत होते, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, शिंडी गेली, इनी आली, कुंडल गेलं, झुमकं आलं. नारद म्हणले काहीतरी चुकलंय. नारद की तो भाई नारदी, नारदांची काय झाली, नारदी झाली. पुरुषाची काय झाली, स्त्री झाली. लय बायको करायची हौस होती, हेच बाई झाली. पाण्यातनं बाहेर निघाले, ज्या वनात ते कुंड निघालं, ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट, काळा कुळकुळीत, अशी कुरळी केस, अशी सुंदर स्त्री रानात बघितली, मोह आवरलं नाही त्याला, धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे. नारदी म्हणल्या येडे मी हाताच बदलले. वडीत वडीत नेलं. लय बायको करायची हौस होती, यांनाच यानं बायको केलं, बळजुबरीनं लग्न केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, पोरं झाली पोरं. तुमच्या मंडळाला 46 वर्ष झाली बरोबर. नारदाला 60 वर्षात 60 पोरं झाली. किती मुलं झाली, 60 झाली, 60. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच होय, एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या, पोराचा काय भरोसा सांभाळेल नाही सांभाळेल. 61वी मुलगी, कपिला षष्ठी, 61 लेकर. माय घरात 2 असले, जीव किती दमतो ग. आमच्या आईला आम्ही 3घच आहे, पण आई म्हणते कुठून चूक केली, लग्न केलं, लेकर जन्माला आली. एवढा त्रास देतो आम्ही आमच्या आईला. भांडणं म्हणलं की कंटाळा येतो, तिला चिडून जाते ती एका एकाचं बघता. आमच्यात तर 3, 2 असली तरी जीव दमतो. 2 बी देव गुणाची देत नाही हो. 2 मध्ये बी पॅटर्न असतो. एक शहाणं असतं, एक येडं असतं. शहाणं सगळं ऐकतं, दुसरं माणसं बघून उड्या मारत. याला माहित आहे पाहुण्यात काय करते, नुसती दात खाती, करते काय ती पाहुणा बघून मजा घेतो महाराज. माय 2त एवढी तरा, 61 किती असेल. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक कंटाळा आला म्हणली. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मिळेलं बरं. रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यात न धोतरा. नारद म्हणले सुटलो काय गे, पटकन पाण्याच्या बाहेर आले. म्हणले अजून काहीतरी व्हायच्या आधी पाणी सोड. गळ्यात तिनं हातात चिपळ्या. नारायण नारायण म्हणले हे लय बरं आहे. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. प्रेमानं म्हणल्या नारदराव. नारद लांबनं म्हणले ना गे, कशाचं नारदराव,
आईसाहेबच बरं आहे. पण मी काय म्हणतो, माझं चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, फार चुकलं होतं 2-4 हाणायच्या. एकसड बाळातपणा तेवढी बऱ्या कळा लय सुचलं ग. काय दिली रे, काय देव नवरा. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार नाही. चिखलीकर मला हसून अर्धाच येत नाही. मला काळजी यांची वाटते. बिचाऱ्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं बघावं लागलं. ही उठता अवस्था चुकते ती कसं होईल यांनी जिंदगीत कुठल्या बायकांनी नीट बघितलं नाही. कसा काटा निघल आई शपथ मी म्हणत नाही बरं दादा. हो का, तुम्हाला सगळ्या संकटातनं मी सोडवते आई भवानीच्या दारात. फक्त मागे झाले पाहू, आतापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढं भगवंताशिवाय कुणाचं रूप गोड लागतं कामा. वासना फक्त देवाची, नाहीतर येडका मदन नाथ बाबा सांगतात. हा येडका एकदा महाग लागला ना, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन तो केवळ पंचनन, येडका मदन तो केवळ पंचनन. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, धडक मारली धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. येडक मदन मदन केवळ पंचनन, येडक मदन 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 केवळ पंचनन, येडका मदन तो केवळ पंचनन, येडका मदन तो केवळ पंचनन. भूत जबर मोठे गवाई, भूत जबर मोठे गवाई, घाली झडपण करू गत काही, घाली झडपण करू गत काही, घाली झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला, भूत जबर मोठे गवाई, घाली झडपण करू गत काही. लय बेकार होतोय सासू नावाच, हे वासना नावाच. हा मग कुठलं भूत लागावं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. हे भूत लागलं तर गोड्यावर भूत लागावं, पण भगवंताच्या नावाचं हे एकदा लागलं ना, अरे त्या देवाच्या दारात गेलं ना, एकदा तिथं गेलो ना, बाकी कोणाची भावना राहू नये. त्या भगवंताची दार आपल्यासाठी रिकामी झाली ना, मग काय. नमो आदि माया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती, नमो आदि माया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती. बय दारू घड, बय दारू घड, बय दारू घड, बय दारू घड, बय दारुगड. दारुगड बयात, 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 दारुगड बयात. पंढरपूरची विठाबाई दारू घडबया, पंढरपूरची विठाबाई दारू घडबया, कैवल्य मूर्ती ज्ञानाबाई दारू घडबया, कैवल्य मूर्ती ज्ञानाबाई दारू घडबया, 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 दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारू घडबया, दारू घडबया, दारू घडबया, दारू घडबया. दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात. उधे 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 उधे. बोलाई राजा त्रिजगतीचं. एकदा हिनं दार उघडली मग काय कमी आहे.
आणि भजन कसंही चालेल ना, काही हरकत नाही. तुम्हाला हे नाही जमलं, तुम्ही माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. चालतं की? किती गोड भजन आहे दादा. लख पडेला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट या कपाळाला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. छान आहे. भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा महाराज बरं का. त्यात काहीच वावगं नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेलो बघा, विचारून बघा, नवरात्र नीट हो द्या सुतक नग गावाला महाराज बरं का. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताचं नाम प्रेमानं घ्या, ते समाधान देतच, कारण त्याचा मूळ गुण आहे समाधान देणं, पुण्य देणं, ते देतच. त्या आईसारखं कोणी सांभाळतच नाही. तिनं पदरात घ्या. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होबूत तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उबाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा कुंभार. किती भजन बोडो. आकाशी झेप घेरे पाखरा जोडी, सोन्याचा पिंजरा जोडी, सोन्याचा पिंजरा. किती किती गोड. पाऊली चालती, पाऊली चालती, वा दुखी संसाराची. कशाला भांडता ग, किती गोड आवाज आहे. दुखी संसाराची, वा पाऊली चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ, वा राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, वा अग गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ.
देव. नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही, दुसरी गवळण लागते. तुमची गवळण लय छान आहे, तुझ्यासाठी गेले वनात. माईक घालून आणला पाहिजे तुम्हाला तुमच्या गवळण. नका जरा चुकीचं नीट वागा. अरे बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायला लागलो, काय ज्ञान सांगणार आहे आपण लोकाला. हा पाया पडते बाबांनो, तुमच्या पैशाचा योग्य वापर करा. चुकीच्या ठिकाणी गेलेली लक्ष्मी फार त्रास देते बरं का, फार त्रास देते. योग्य ठिकाणी दान करा, पाया पडते तुमच्या. आणि तर अशी परिस्थिती येईल, 100% कमवलं 10% देवाला द्या, 90% नीतीनं वापरा. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 1 रुपया जरी चुकीच्या ठिकाणी गेला ना, त्या रुपयाचे लाख रुपये भरावे लागतात पुन्हा, आणि त्रास तो वेगळाच. निस्ती लक्ष्मी जवळ करू नका. जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची तिथली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. पैशासोबत सुख पाहिजे ना, पैसाही मिळतो आणि सुखही मिळतं, लक्ष्मीही येते आणि आनंदही येतो. फक्त लक्ष्मीला विठ्ठला सहित घरात आणा, लक्ष्मी कुठंच जात नाही आणि विठ्ठल आनंद देतो. निस्ते लक्ष्मीच्या मागे लागू नका, आधी विठ्ठलाच्या पाया पडा. पाय लक्ष्मीचे तिसी यावे, वेगे आणावा तो हरी, मज दिनाचे उत्तरी. देवाला बोलवा. ती बरोबर विठ्ठला. बायको सोडून नवरा जातो कुठं, आणि नवरा सोडून बायको कुठं जाती. मग आधी नवराच बोलवा ना. पांडुरंग आला की लक्ष्मी आपोआप येते. तुम्हाला पांडुरंगच नकोय, मग निस्ती लक्ष्मी त्रास देते बघा. हा मग पुन्हा वाटतं माया जिंदगीला एवढा. बरोबर आहे, तू निस्तच लक्ष्मीला जवळ केलं, पांडुरंगाचं काय. हा विचार करा, यातना नको देवा. योग्य ठिकाणी पैसा खर्च करा आणि भजन करत सारे. कितीतरी त्यालाही प्रेमानं बोलवा की ये ओ विठ्ठले माझे माऊली. टाळी 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 टाळ नको. पाठीमागं बसलेले माय बाप प्रेमानं टाळी वाजवा. भजन जर एवढा आनंद देत असेल, आयुष्य ज्याचं भजनात गेलं तो किती आनंदी असेल. मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहणी, ते एक शरीर जाती एक क्षणी देवची झाले. तो माणूस राहतच नाही माहिती. मग कशाची वासना आणि कशाचा तिरस्कार, कशाची ईर्षा, कशाचा मत्सर आणि कशाचं असत्य, सगळंच मारतो तो. माय माझी ही वासना नावाची सासू मार म्हणजे तुझ्यापर्यंत येत आहे. सासू माझी किरकिर करी लवकर न्याय गतीला. अजून कोण आहे. जाऊ माझी जाच करी बोडकी कर गतीला. काय नाव आहे का तुझ्या जावेचं. आशा. असल तर कोइन्सिडन्स आहे फक्त, काल्पनिक, सत्य मानायचं नाही. आशा. काय नाव आहे तुझ्या जावेचं. आशा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला.
आई आयुष्य गेलं ग माझं, पण मला सुख नाही मिळालं, कारण आशा सुखाची केली नको ग आई, मला आशा परमात्म्याची पाहिजे होती, आपोआप सुख मिळालं असतं. माझं हित मला कळत नाही ग, म्हणून तर म्हणलं गोमटे ते करा माझे भार उजे तू मासी. माझं चांगलं संतांनी करावं, मी निर्विघ्न पार पडलं आयुष्य माझं. मी माझा विचारच करू नये, मी आशाच करू नये मला हे हवंय मला ते हवंय मला ते हवंय. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, माझा देव मला जे योग्य आहे ते आपोआप देईल. आणि जर मला देव देत नाही, कदाचित मला अजून कष्ट करावं लागणार आहे. मी नाही अपेक्षा करावी, नाही आशा करावी, सुख नाही लागत ग. तुम्हाला जुनी गोष्ट माहीत असेल बघा, ससाच्या डोक्यावर पिंपळाचं पान पडतं, ससा पळतो. ससा एकटा पळत नाही, अख्ख्या जंगलाच्या प्राण्यांना घेऊन पळतो. आणि विषय असा होतो, सस्याच्या मागं वाघण सिंह पळताना गाढवाला नवल वाटतं, अरे ज्याला खायला पाहिजे त्याचं मागं पळते ती. मग गाढव विचारतात, अहो सिंह तुम्ही जंगलाचे राजा आहात, या सस्याच्या मागं कशाला पळताय? ते म्हणले, सस्यानं सांगितलंय आभाळ पडणार आहे, जगायचं असेल तर पळा, मरायचं असेल तर थांबा. आमच्या आयुष्यात असे लय ससे येतं ज्याच्या मागं आम्ही पळतो. आम्ही सिंह आहे, पण आमचं मार्गदर्शन चुकीचं असल्यामुळे आम्ही सशाला खायच्या ऐवजी सशाच्या मागं पळत सुटलोय. विचारा तरी सशाला कवर पळायचंय? अहो ससोबा कधीपर्यंत पळायचं? ससा म्हणला, आबाळ जवळ टेकत नाही तवर पळायचं. आबाळ काही, सुख काही, आणि आशा काही. तुम्ही मी तू सिंहच आहे बघा, आहोत तर सिंह, पण नादी चुकीच्या माणसाच्या लागलो, आशेपोटी आयुष्य घालवलं, पण सुख काही भेटलं. कारण जिंदगीत आभाळ कधी टेकत. एकदा हे सत्य स्वीकारलं ना की आपलं कोणीच नाही, तर माणूस आशा करणार नाही. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. हे सत्य एकदा समजलं ना, मग आशाच नाही, आणि मग आशाच नाही मग दुःखाचं कारणच नाही. मग मारून टाका आशा. आशा नाही मारायची, आशेचा नवरा मारायचा आहे. आशा कशाला मारायची? आशा नाही मारायची. मग कोण मारायचं? संसारातली आशा मारायची. बोडकी करणं म्हणजे तिचा नवरा मारणं. आशा असावी भगवंताला भेटण्याची, मग मारायची कुठली? संसारातली. संसार नको देवा, असोनी संसारी जीवे असं पाहिजे. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी, परिते रस स्वादासी नेनी जीवी. मी कसा करावा संसार देवा? पळीसारखा. पळी सगळ्याच जाती बघा, पण तिला चव घेता येत आहे का? तिला म्हणायचं पळी माय कशी झाली आमटी तिखट काळणी, पळी माय सांगण का? पळ ढवळती खरं, पण चव घेत. पळीसारखा संसार करा, संसारातच राहा, पण चव घेऊ नका. ना तरी दरवी जैसी, दरवी म्हणजे पळी. असा संसार केला ना, आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यात असतं, पण कमळावर पाणी टिकत नाही. राहा संसारातच. उदरनिर्वाहासाठी कष्ट करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. नवऱ्यासाठी स्वयंपाक, लेकरांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण करायचंच. पण ते करत करत मुखात भगवंत पाहिजे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. एकदा भजन केलं ना, मग आशा संसारातली मरती. मग काय, देव पहावया गेलो, ते देवाची होणी ठेवलो, काय अंतरच नाही. बरं अजून कोण त्रास देत? काय सांगू, माझ्या संसाराची इगडीच तारा जगाच्या. माझी नणंद मुंबईला आणि कार्ट चिखलीला असली तर गत आहे बाया आमची. नणंद राहते तिकडं आणि ही लेकरू इकडं. लयच बेकार आहे बाई. काय नाव तुझ्या नंदेचं? इच्छा. त्या पोराचं मोह. इच्छेला कुठलं कार्ट झालं? मोह नावाचं. मोह मारायचा नाही म्हणे, मोह नाही मारायचं, त्याला खरूज आली पाहिजे. सगळ्यात जास्त मोह असतो देहाचा, माझा मी. मग जेव्हा कळेल ना की हे माझं नाही, खरूज येणं म्हणजे फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन म्हणजे शरीर नासणं. एकदा शरीर नासलं की कळल नाशिवंत. ह्याच्यावर मया करण्यात मजा, देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव. मग याची नाही काळजी करणार, ह्याला फार नाही जपणार, आत्म्यातल्या परमात्म्याला जास्त जपल. बाह्य अंगापेक्षा मन पवित्र असावायचा जास्त विचार करेल. हा विचार मला एकदा केला की माझा मोह मेला. मग माझ्या मोहाला एकदा खरूज येऊ दे, मला कळावं भक्त ऐसे जाना जे देही
हे कळलं की विषय तो त्यांचा झाला, मग काही उरलंच नाही. मग आता कोण राहिलं ज्याच्यामुळं वाटोळं झालं? कोण गमाय? नवरा. काय नाव आहे तुझ्या नवऱ्याचं? अहंकार. काय नाव आहे माझ्या नवऱ्याचं? माझ्या जीवापेक्षा माझा अहंकार मोठा झाला. माझं काम कमी बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी अहंकार जास्त आहे, करणं कमी सांगणं जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण मी फेसबुक जाम केला. लय अवघड आहे माझं, काय सांगू. अहंकार. आहा हा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानायला लागलो आम्ही. लयचा अहंकार बेकार आहे. एकदा हा गेला की माझ्यातून देवात अंतर राहत. एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला. मी एकटी झाली की मग काय, आत्म्याचं परमात्म्याचं मिलन. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. नाम स्वरूपी फरक राहिला मग देवातन माझ्यात. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं आई तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे. मला चालवणारी शक्ती तू आई भवानी आहेस. तू आहेस म्हणून मी चलतीये, नाही तर काय खरं आहे माझं सांग. कुंडलिनी शक्ती म्हणजे आई भवानी बरं का. आपल्या शरीरातली शक्ती ऊर्जा म्हणजे आई भवानी आहे. ती आहे म्हणून चालतंय, तू चालवतीस म्हणून चाललंय, नाही तर काय खरंय माझं सांग. मग ही शक्ती वाढवण्यासाठी मला तुझा जागर करणं गरजेचं आहे. म्हणून माझ्यासाठी आई काही नको, फक्त भजन करायची ताकद दे. 2 हात वर करा. तुम्हाला आनंद पाहिजे आयुष्यात, आनंद पाहिजे ना, समाधान. समाधान इतका मोठा आनंद नाही, समाधान पाहिजे ना, सॅटिस्फॅक्शन. दोन्ही हात वर करा. देव भेटला की समाधान आहे बघा. आणि देव भेटण्यासाठी हात वरी करावे लागतात. जेवढे ताठ हात तेवढा देव लवकर भेटतो. आको का ताठ हात म्हणजे मला काही भय नाही, काही चिंता नाही, काही काळजी नाही, मी निवांत आहे परमार्थ करायला. जरा आकुड हात म्हणजे मी जरा गुतलेला आहे, जिंदगीतलं कुटाने केल्यात मी, त्याच्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम आहे. खाली हात म्हणजे मला गरजच नाही. ॲटिट्यूड. दोन्ही हात प्रेमाने. ज्याला लवकर देव पाहिजे प्रेमानं, आणि ज्याला लवकर देवाजवळ जायचंय त्यानं खाली हात घ्या. ज्याला देव लवकर पाहिजे त्याने वर प्रेमाने. लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. असं द्या, घेतले तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. थोडं अवघडच आहे का? पण एक सांगू का, मला काही काही माणसं तोंडावर, मला बायका काही काही तोंडावर म्हणतात, टीव्हीतले चांगली दिसते ग, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटं असतं. खरं काही नसतं बघा. 1 मिनिटाचं कीर्तन ऐकून 99% कीर्तन कधीच कळत नसतं. कीर्तन समोर बसूनच ऐका. मी परवा दिवशी मीन बाबा इतके हसलो गाडीत. बाबा म्हणजे माझं वडील. आम्ही गाडीत येत होतो आणि पहिलं बाबाला ते छोटा मोबाईल वापरायचे लाल बटनाचं. मी म्हटलं बाबा लोक लय नावं ठेवतात, पोरीचा मोठा आणि बापाचा बारका. उगं तुमच्यावर अन्याय केल्यासारखं वाटतंय मी. बरं मग काय करावं म्हटलं, लोकांसाठी का होईना मोठा मोबाईल घ्या. मग स्क्रीन टचचा मोबाईल घेतला. मग ते आता यूट्यूब बघतात. आता यूट्यूबमध्ये पण शॉर्ट्स आलेत. आता मोबाईलची काय सिस्टीम असते, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहात हे लगेच कळतं त्याला. तीच फील्ड तुमच्यामध्ये येते. तुम्ही कीर्तन ऐकत असाल तुमच्या मोबाईलला, कीर्तनच जास्त येणार. तुम्ही भजन ऐकत असाल तुमच्या मोबाईलला, भजनच जास्त येणार. पखवाजाचा मोबाईल बघा, नुसते बोल असतात महाराज. गायनाचार्यांचा कीर्तन गायन एवढंच असतं. आमचा ज्ञानोबा तुकोबांच्या रील असणार, विठ्ठलाच्या रील असणार, कीर्तन गायन भजन हेच आमच्या मोबाईलला येणार. पोरांचे बघू नका, बघण्यासारखे नसतात. बायकांचे बघा, जेवण म्हणजे कुकिंग, साड्या, मेकअप, ह्याच्या पलीकडे काही येत नाही मोबाईलला बायकांच्या. आणि आमची फील्ड तशी, कारण आम्हाला ते बघायला आवडतं. का त्यात आम्हाला काहीतरी माहिती मिळते म्हणजे आम्ही ते बघत जातो. आणि मोबाईलला कळतं की हिला हे
मग ते तेच दाखवतं. आता बाबा कंटिन्यू कीर्तन बघत असल्यामुळे त्यांच्या मोबाईलला कीर्तनच येत होती आणि बघता बघता माझे बघत असल्यामुळे त्यांना माझ्या कुणीतरी एक बायोडाटा सांगितला माझा, सांगत होतं कोणतरी, ते मोबाईलला आलं होतं. बाबा लय हसले. बाबा काय झालं? ते म्हणले या बाईनं बायोडाटा सांगताना तुझं नाव सोडलं तर सगळं खोटं सांगितलं. म्हणलं जाऊ दे, त्याला काय एवढं, त्यांना माहीत नसेल म्हणून सांगितलं असेल. ते म्हणले तसं नाही ग, तुझी जन्मतारीख लय भारी सांगितली. माझी जन्मतारीख 1994 सांगितली यूट्यूबला. बाबा म्हणले माझं लग्न 1996 झालं. 1994 कशी? म्हणलं यूट्यूबची कृपा. फार असं म्हणजे जज नाही, कसा विषय असतो. आम्ही खूप काही गोष्टी खोट्या असतात सोशल मीडियावर. मी शिवलीला पाटील, माझं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी लॉ केलं. यावर्षी माझं लॉचं लास्ट इयर चालू, माझं 24. विषय काय आहे की जे काही तुम्ही गोष्टी ऐकता त्या खऱ्याच असतील असं बरीच लोक म्हणतात. तुम्ही काय फुकाट कीर्तन करता का? मरणाची भली मोठी मोठी पाकिटं घेता. घेतो की, ॲक्सेप्टेड. करतो काय हे पण विचारा. घेतलेल्या पैशांचं, घेतलेल्या मानधनाचं आम्ही काय करतो? मी एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकारना अनुदान, ना ट्रस्ट, ना मंत्री, ना आमदार, ना खासदार. फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनावर माझी स्वतःची शिक्षण संस्था 4 मजली, ज्या 150 पोरी सांभाळते मी, स्कूल बसपासून सगळं पुरवतो आम्ही त्यांना, सगळं कीर्तनाच्या मानधनावर. हे डोक्यात घ्या. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं की तुमचा परमार्थ परिपूर्णच म्हणायचं महाराज. त्याच्यामुळे जजमेंट करत जाऊ नका. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तन चांगलंच असतं. यदा कदाचित कीर्तनकार वाईट असू शकतो, पण कीर्तन नाही. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद कीर्तनात आहे, माणसात. ताकद भजनात आहे. आणि तुम्ही कसं आहे, अहो नाही कळली ज्ञानेश्वरी, नुसतं बोट फिरवा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार. विश्वास येतो. माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. काही केलं नाही हो आम्ही. 24-25 वर्षाची लेकरं आहे आम्ही. काही एका पायावर अंत तपश्चर्या केली वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. फक्त माऊलींना आई म्हणलं, पांडुरंगाला बाप म्हटलं. गाता हातात घेतला, ज्ञानेश्वरी हातात घेतली, कपाळाला गंध सवेराने मिरवला. बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजा माळकरीच आहे. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. पुण्यवान होतो आम्ही, चांगल्या घरात जन्माला आलो. आई ग्रंथ वाचायची, माईच्या गळ्यात माळ आहे, आईच्या वडिलांच्या, तिच्या आजोबाच्या गळ्यात माळ आहे. आयुष्य माझ्या आजोबांचं पखवाज वाजवण्यात गेलं, माझ्या बापाचं पेटी वाजवण्यात चाललंय. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला, सुपारी घात नाही माझा बाप. कौतुक आहे मला माझ्या आई बापाचं. आशांच्या पोटी जन्माला आले. आळंदी कळली, देहू कळलं, पैठण कळलं. ज्ञानोबारांच्या चरणावर, समाधीवर मस्तक ठेवलं. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं, आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून काय द्यावं देवानं मला सांगा? ऐश्वर्य दिलं, समृद्धी दिली, संपत्ती दिली, सामर्थ्य दिलं, नाव लौकिक दिलं, वैभव दिलं, आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. काय अजून काय देवानं द्यावं अशी अपेक्षा आहे तुमची? आणि एवढं जर देव देतोय तर मला माहीत आहे हे देवानं दिलंय, मी कमवलं. मग ह्यातला थोडा भार देवाला गेला. म्हणून देवा सगळं मरू दे, सगळं असा सर्व सुटू दे, आणि आई भवानीच्या दारी जोगवा मात्र भक्तीचा दे. तुझी भक्ती आयुष्यात पदरात पडू दे. मग काय? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, परी तू भक्तासी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, 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 जोगवा 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 मागेन, जोगवा
मागेन आईचा चोखवा मागेन चोखवा मागेन आईचा चोखवा मागेन दोघवा 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 मागीन दोघवा 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 मागीन चोखवा मागेन आईचा दोघवा मागीन दोघवा मागीन आईचा दोघवा मागीन चोखवा मागेन. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त तूच आई भवानी तूच जगदंबा तूच चंडिका अगं तू महिषासुर मर्दिनी तूच शंकिला सगळ्यांसाठी तूच आहे. तुझ्या चरणी मस्तकावर ठेवतो आणि एकदा मस्तक तुझ्या चरणी गेलं काय कमी देवा तुझ्यात आणि माझ्यातलं अंतर मिटलं. आता फक्त तू आणि मी एकरूप झालो मुखात तुझं नाम विठोपाय रखुमाय हरी जय विठोबाय रखुमाय गोळा पुंडरी कपर दे हरी विठ्ठल सिद्धी ज्ञान दे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपणे माता पिता की आई राजा उधे उधे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास नवशक्ती नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयोजनातून आयोजनातून हा कीर्तन सोहळा आई भवानी समोर कीर्तन करावं ही कल्पना हा विचार मनात येणं डोक्यात येणं ही सुद्धा त्या संस्कारांची पावतीच आहे जी आई वडिलांनी त्यांच्या पदरात टाकली की हा कीर्तन सोहळा येतो बा. या मंडळाने या संयोजक आयोजकांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही हा पण यांनी आई भवानी समोर नवरात्रात कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. कसं आहे दादा माणसं गोळा करायची अवघड नाही राहिली महाराष्ट्रात. बुद्धिमत्तेची पातळी ढासळली लोकांची. माणसं गोळा करायची काय अवघड आहे हो. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. कुठेही बसून पाहिलं असतं दादा लोकांचं काय. पण माणसं कमी आले तरी चालतील आमची प्रसिद्धी कमी झाली तरी चालेल पण आमच्या मंडळाच्या प्रसिद्धीपेक्षा आम्हाला संस्कृती टिकवणं जास्त गरजेचं वाटलं हे त्या मंडळाचे विचार. आज या नवशक्ती तरुण मित्रमंडळामुळे या नवशक्ती नवरात्र उत्सव मंडळामुळे संस्कृती जागी राहिली. स्वाभिमानानं ही नवरात्र मिरवता आली आणि आई भवानी समोर आईचा जागर करण्याचं सत्कर्म त्यांनी केलं. विश्वासाने भगवंताच्या दारात सांगते खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे ना ती आई जगदंबा त्याचं कल्याणच करणार हा विश्वास मी तुम्हाला देते. खूप ताकद असेल या व्यासपीठात. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना कीर्तनकाराच्या हाताला धरून पंढरीचा मालक उभा असतो. कीर्तनकार व्यासपीठ सोडेपर्यंत पांडुरंग इथं साक्षात त्याला साथ देत असतो. कीर्तन चांग हो अंग हरिरूप नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ही ताकद या व्यासपीठाची असते. म्हणे व्यासपीठ तुम्ही उभा केला चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदी गोड नियोजन केलं उत्कृष्ट नियोजन केलं कुठेच काहीच कमी पडलं नाही. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी कमी वेळामध्ये इतकं सुंदर नियोजन केलं तुम्ही. अजून वेळ भेटला असता अजून सुंदर केलं असतं. असंच हे अखंडितपणे चालू राहू द्या. लवकरच 50 वर्ष पूर्ण होतील तुमच्या मंडळाला. 46 वर्षाचा प्रवास आहे तुमचा हा. या 46 वर्षात तुम्ही जे काही मिळवले ते आई भवानीच्या कृपेनं तुम्ही ती कृतज्ञता म्हणून हा सोहळा करताय. 46 नाही 46 पिढ्या तुमच्या हा मंडळ असंच वृद्धिंगत होई भगवानी चरणी प्रार्थना करते. आई भगवान चरणी साष्टांग दंडवत ठेवते. अगदी सुंदर नियोजन केलं चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. ही सुंदर टाळकरी ही लहान लहान मुलं आज या वयात इथं उभा आहेत. यांना कीर्तन कळो न कळो हे टाळ वाजवतात ना एका टाळासोबत जन्माचा एक फेरा चुकतो यांच्या. आणि ह्यांना काही कळो न कळो ही आत्ता इथं उभं आहेत ना हे पुढं जाऊन धर्म आणि मायबापाचं नाव मोठं करतील हा विश्वास मी तुम्हाला देते. चरणावर साष्टांग दंडवत यांच्या. सगळे मुलं अगदी सुंदर उभं राहिले. गोड गायनाचार्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज हरिभक्त परायण गजुभाऊ हरिभक्त परायण
श्याम महाराज सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण या बहिणीच्या कीर्तनाला पाठीमागं उभा राहून सामर्थ्याने साथ करावी हा मनाचा मोठेपणा दाखवलात. आणि ही परमार्थाची तुमच्या पावती आहे की एवढा नम्रता तुमच्या आयुष्यात असल्यामुळे तुम्ही वृद्धिंगत आहात. चरणावर साष्टांग दंडवत. तुम्हा सगळ्यांच्या तुमच्यामुळे ही सेवा गोड झाली. अगदी गोड भगवंताने कंठ दिला तुम्हाला. अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला हरिभक्त परायण शंकर महाराज. निर्मित शंकराचाच आहे बरं का हा पखावाज. शिवनिर्मित असणारा मृदंग शंकर महाराज तांडवासारखे वाजवत आहेत. पांडुरंग परमात्मा असंच त्यांना वृद्धिंगत कर माऊलींच्या मी प्रार्थना करते. चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या उत्कृष्ट सिस्टीम अगदी गोड आवाज दिला. चरणावर साष्टांग दंडवत. तुमचा हा व्यवसाय परमात्म्याने मोठा करो आणि तुमची अशी सिस्टीम कीर्तनाला लागो महाराज बरं का. त्यामुळे तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. गोड आवाज दिलात तुम्ही हे की नाही. कीर्तनाला मशनी लावल्या की तुमच्या एकाच्या 10 मशनी होणार, दुसरीकडे लावले की पेटच घेणार महाराज. तुमच्या मशनी चांगल्या चलो कीर्तनाला आहे तर चरणावर साष्टांग दंडवत. असं काही नाही, तुमचा व्यवसाय तुम्ही गोड करताय. कीर्तनात कुठे काय द्यावं हे तुम्हाला कळतं. ही तुमच्या परमार्थाची पावती आहे. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या आमचे राजेंद्र महाराज तळेकर आमचे मोठे बंधू तेही कीर्तनाला उपस्थित आहे. अगदी माझं कुटुंब असणार आहे तळेकर कुटुंब, त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. उपस्थित सगळी मंडळी तुम्ही सगळी, कॅमेरेवाले दादा सगळेच. बिचाऱ्या कॅमेरेवाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या जगाचं फोटो काढतो, त्याचा फोटोच घरात नसतो, त्याचाच काढाय कोणी नसतं हो दादा. त्याचं नावच आहे ना कॅमेरा, कॅमेरा सब तेरा. त्याच्यामुळे असं हे कॅमेरेवाले सगळे दादा. शेवटी आमच्या प्रसिद्धीमध्ये आणि आमच्या लौकिकामध्ये तुमचाही फार मोठा हात आहे. चरणावर साष्टांग दंडवत. तुमचं काही चुकलं असेल तर क्षमस्व. सगळी मंडळी तुम्ही अगदी सामर्थ्याने स्तब्ध स्थिर कीर्तन ऐकलं तुम्ही. आणि तुमच्या याच स्थिरपणामुळे सेवा 2-2.5 तास गेली चालू आहे. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. अभंग मोठं असल्यामुळे चरण सरळ घेतली. शेवटची चाल होईल. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा. ही सगळी सेवा आई भवानी चरणी समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.